कोणताही राजकीय वारसा नसताना फक्त आणि फक्त स्वतःच्या कर्तबगारीवर सावंतवाडीचे नगराध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत झेप घेणारा कोकणातील एक संस्कारशील आणि संयमी नेता म्हणजे राज्याचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री नामदार दीपक वसंतराव केसरकर। मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या हिमतीवर कर्तबगारी सिद्ध केली आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारमधलं हे अस्सल कोकण रत्न ठरलंय। श्रद्धा आणि सबुरी या मार्गावर चालणाऱ्या या नेत्यानं आपल्या कार्यकर्तृत्वानं महाराष्ट्रासह जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। वडील वसंत शेठ केसरकर यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम दीपकभाईंनी केलं। यातूनच राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रेरणेतून 1992 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला। स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीस त्यांनी सुरुवात केली। 17 डिसेंबर 1996 मध्ये ते पहिल्यांदा सावंतवाडीच्या सर्वोच्च अशा नगराध्यक्षपदी विराजमान झाले। तब्बल 11 वर्ष त्यांनी सावंतवाडी शहराचं नगराध्यक्षपद भूषवलं। सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मानही त्यांनाच जातो। सन 2009 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले। युती सरकारमध्ये ते गृह व वित्त राज्यमंत्री राहिले। सलग 3 टर्म ते सावंतवाडी मतदारसंघातून निवडून आले आहेत। आजपर्यंत इतर कुणालाही जमली नाही ती हॅट्रिक दीपकभाईंनी केली। एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये प्रवक्ता म्हणून संघर्षमय परिस्थिती त्यांनी अत्यंत शिताफीनं हाताळली। या निमित्तानं दीपक केसरकरांची एक वेगळी बाजू संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली। नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली। शालेय शिक्षण खात्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली। शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक आणि अत्यंत आमूलाग्र बदल घडवून आणले। विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील असा मंत्री त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला लाभला आहे। पदभार स्वीकारल्यानंतर मुलांवरचा ताण, त्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला। बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यात दुरुस्ती, नवभारत साक्षरता कार्यक्रम, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, सरसकट मोफत गणवेश योजना, विद्यार्थ्यांना बूट, पायमोजे, पोषण आहारात अधिक जिन्नस, शाळेत परसबागा, आजी आजोबा दिवस, स्वच्छ मॉनिटर, शिष्यवृत्तीत वाढ, दत्तक शाळा योजना, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, शिक्षण सेवक मानधनात भरीव वाढ, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात भरघोस वाढ, शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता, माजी सैनिक भरती, केंद्र प्रमुख भरती अशा असंख्य निर्णयातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली। जपानमध्ये मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषेची अभिवृद्धी करण्याच्या दृष्टीनं परदेशातील मंडळांना सहकार्य करण्यासाठी तेथील संस्था आणि महाराष्ट्र शासन यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला। त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना भविष्यात चांगली संधी प्राप्त होणार आहे। आजवर असंख्य क्रांतिकारी निर्णय शिक्षण खात्याने घेतले आहेत। त्याचा फायदा लाखो विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणल्यानं व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे असल्यानं धोरणात्मक निर्णय घेता आल्याचं मंत्री केसरकर आवर्जून सांगतात। मिळालेल्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीनं मंत्री दीपक केसरकर यांनी उपयुक्त बदल केलेत। त्याचे परिणाम नव्या पिढीच्या उत्कर्षात दिसून येणार आहेत। यासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे ते पालकमंत्री म्हणून पालकत्व निभावत आहेत। पर्यटन जिल्ह्यात जन्म घेतल्यानं रत्नसिंधू योजनेचा सर्वाधिक फायदा कोकणच्या पर्यटनाला कसा होईल याकडे त्यांचं लक्ष असतं। एवढंच नव्हे तर राज्याच्या अर्थखात्यात महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कौशल्यप्राप्त तरुणांना जर्मनीत नोकरी मिळवून देण्यासाठी मंत्री केसरकर सध्या आग्रही आहेत। जर्मनीशी झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत राज्यातील 4 लाख तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री केसरकर यांचं योगदान मौलिक असणार आहे। यासाठीच जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ देखील राज्यात करण्यात आला। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची आतापर्यंतची एकूण राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली आहे। धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारे दीपकभाई साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत। जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी आहेत। कोकणी जनतेला त्यांनी आपलं कुटुंब मानलं आहे। बोलण्यापेक्षा कृती करणारा मी कार्यकर्ता आहे, जनतेच्या हितापेक्षा अधिक काही महत्त्वाचं नाही असं सांगणारा हा नेता आहे। अशा या नेत्यास तमाम महाराष्ट्र आणि कोकणवासियांकडून वाढदिवसाच्या हृदयपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा।